मालेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बंडू काकांची आर्थिक मदत। त्यो बी होता मराठी पण त्यासाठी कुणी लढलं नाही। मी नाही बोललो पण पुरा तू तरी बोल काही। कर्जा पायी भटकून शिरपा गेला लटकून, कर्जा पायी भटकून शिरपा गेला लटकून, पण त्यासाठी कुणी लढलं नाही। ही घटना मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शिवाजी दशरथ सरोदे वय वर्ष 55 असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव। देवारपाडे येथील गट नंबर 197 मध्ये जवळपास 3 एकर शेती असलेल्या या शेतात शिवाजी सरोदे यांनी कांदे, कपाशी, मका व बाजरी पीक घेतले होते। मात्र गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने सरोदे हताश झाले होते। गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शेतात जाऊन आलेल्या शिवाजी सरोदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली। आत्महत्याग्रस्त शेतकरी शिवाजी सरोदे यांच्या शेतालगत असलेल्या गटातील शेतातून भारत पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन गेली आहे। इतर गटातील शेतातून ही पाईपलाईन गेली असताना देखील त्यापासून बरेच लांब असलेल्या सरोदे यांच्या शेतीच्या 7-12 उतार्यावर कंपनीचा अधिग्रहण शिक्का लागला। यामुळे सरोदे हे बँक व सोसायटी कर्जापासून वंचित राहिले। तसेच त्यांना शेतात कुठलेही खोदकाम अथवा घरकाम देखील करता येत नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवली। 2015 तिथून चोरी कराल का पाईपलाईनची? त्यांच्या मर्यादित जागा त्यांनी आप केली पाहिजे ना। त्यांचा काय अंतर होतो 180 फूट। म्हणजे तुमचं शेत 2000 फूट, 2000 फूट हो हे म्हणतो आमचं तेच म्हणणं नाही ना। मग आता समजा इथून जायला नाही शेतातून ते केलं तरी चालत, पण आता हे बाजूचं इकडलं काही गरज नाही। 2000 फूट अंतर असून नाही रे ते। तिथून काय आहे म्हणजे, आता ती सरकारी काम आहे, पेट्रोल लाईन आहे। उद्या त्याच्यात धोका पण काही ठिकाणी चोऱ्या झाल्या, काही ठिकाणी त्या पाईपलाईनला छेडण्याचा प्रयत्न केला, तर मग त्याच्यातनं धोका निर्माण व्हायला नको किंवा चोरी व्हायला नको याच्यामुळे टाकतात ते आणि बाजूचं अधिग्रहण करतात। पण तुमचं 2000 फूट म्हणतात, बरं अधिग्रहण करून काही मोबदला आणि ज्यांच्या गेल्या त्यांना मिळालेला आहे का मोबदला? नाही। शिक्का असल्याने शेती देखील विकता येत नव्हती। सदर शिक्का काढण्यासाठी तहसीलदार तसेच राजकीय पुढारी यांना वारंवार निवेदन व तक्रार करूनही उतारावरील अधिग्रहण शिक्का निघत नसल्याचे कुटुंबियांनी यावेळी सांगितले। तहसीलदार येऊन गेले तहसीलदार ज्या वेळेस कंप्लेंट दिली मी त्यांच्याकडे तरी हा शिक्का कमी झालाच नाही। या घटनेची माहिती देवारपाडे येथील शेतकरी मित्र व ग्रामस्थांनी बंडू काकांना सांगितली। या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून शासकीय मदतीच्या अपेक्षेत असलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीची अपेक्षा या शेतकरी मित्र व ग्रामस्थांनी केली होती। काकांनी देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या कुटुंबाच्या मदतीला धावून आले। शेतकरी यंत्र तयार करणारे शेतकरी मित्र यांनी स्वच्छता अभियान पण राबवलं। या सगळ्या मित्रांचा मला फोन आला की काका तुम्ही निमगावच्या शेतकऱ्याची जशी घटना घडली तिथे तुम्ही मदत केली, आमच्या गावामध्ये पण एक शेतकरी आत्महत्या झाली, कोणी आलं नाही, तुम्ही तरी यावं मदत करावं। तर ह्या तुमच्या गावातल्या तरुण मित्रांनी काहीतरी मदत करावं, परिस्थिती अतिशय वाईट आहे। मला वाटतं ते रात्रीचे वॉचमन किला पण जायचे ना, पाट्यावर जायचे शाळेत। मला ह्या पोरांनी तेच सांगितलं की
रोजंदारीने बी काम, मळ्यात पण जायचे आणि रात्रीचे वॉचमनकीला जायचे. परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे काहीच. या सगळ्या पोरांच्या भावनाचा आदर करून हा. तुम्हाला जी माणुसकी, आता इथे काही राजकीय विषय नाही, माणुसकी जे आहे Yes, yes, ते yes. जेवढं तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहता येईल आणि जेवढं करता येईल तेवढं करा. यावेळी कमलाकर पवार यांच्यातर्फे 11,000, बंडू काका यांच्यातर्फे 11,000, तसेच मानके येथील स्वप्नील देवरे, भायगाव येथील पिंटू आहिरे व मालेगाव शहरातील आस्था फाउंडेशनचे जितू देसले यांनी प्रत्येकी 5,000 रुपये अशी एकूण 31,000 रुपयांची मदत 12 बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने सरोदे कुटुंबियांना करण्यात आली. कैलासवासी शिवाजी सरोदे हे देवारपाड्यातले अल्पभूधारक शेतकरी होते. वय वर्ष 55. गेल्या 7 तारखेला त्यांनी या सगळ्या परिस्थितीला आणि शेतीच्या नुकसानीला वैतागून मानसिक मनस्ताप करून या आपली स्वतःची जीवनयात्रा संपवली. ते अतिशय अल्पभूधारक शेतकरी, 2.5-3 एकर जमीन आणि 2-3 वर्षापासून सलगचं शेतीचं नुकसान. स्वतः दिवसभर शेतीमध्ये राबायचं, बऱ्याच वेळेला रोजंदारीने कामाला जायचं आणि दिवसभर काम करून पुन्हा घरचं भागत नाही म्हणून इथून 40गाव फाट्यावर जायचं. तिथे कृष्णा किराणा दुकान आहे, त्याच्यावर रात्रीची वॉचमनकी करायची. म्हणजे दिवसा बी काम आणि रात्री बी काम, अशी शेतकऱ्याची वणवण आणि परजड चाललेली. आणि त्यांच्या शेतामध्ये गेल्या 20 वर्षापासूनचा जो सर्व्हे झालेला होता भारत पेट्रोलियम पेट्रोल लाईनीचा, त्याच्यामुळे त्या जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं. ती जमीन ती पाईपलाईन त्यांच्या शेतातनं गेल्या नसल्यामुळे, बाजूने जरी गेलेली तरी त्यांच्यावर त्या भारत पेट्रोलियम कंपनीचा अधिग्रहणाचा शिक्का पडला. त्यामुळे त्यांना गेल्या 20-25, 10-15 वर्षापासून कुठलंही बँकेचं कर्ज मिळत नाही. एनडीसी बँकची विविध कार्यकारी सोसायटीची परिस्थिती वाईट, पूर्वी त्याच्यातनं मिळायचं तेही मिळत नाही. आणि गेल्या 5 वर्षापासून आर्थिक कुठला कर्ज पुरवठा होत नाही, कुठे ती जमीन विकता येत नाही, कोणी विकतही घेत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते खूप वैतागलेत. नातेवाईकांकडून उसनवार घेतलेत, काही खासगी सावकाराकडून 2 पैसे घेतलेत, 1.5-2 लाखाचं कर्ज त्यांच्यावर झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये या वर्षी पाऊस चांगला, तर नंतरच्या अतिवृष्टीमुळे सगळ्या पिकांचं नुकसान झालं. 7 तारखेला ते मळ्यात गेले आणि ती सगळी परिस्थिती बघितली अति पावसाची, तर घरी येऊन मनस्ताप केला आणि मनस्तापातून स्वतःची जीवनयात्रा ह्याच घरामध्ये गळफास घेऊन संपवली. आणि सौभाग्यवती आई हे सगळे जण मळ्यातच होते, ते तिथूनच मळ्यातनं निघून आले. आणि जेव्हा हे सगळे कुटुंब घरी आले तर त्यांना त्यावेळेला ते स्वतःची जीवनयात्रा संपवलेलं, गळफास लावून घेतलेलं चित्र दिसलं आणि सगळं त्यांचं धाबच दणालं, आभाळच फाटलं. माफ कर मला, नाही केल्या पाटल्या मोत्यावानी पिकाला ग, नाही कवड्या भेटल्या. 4 बुक शिक कस सांगू पुरा, घाण ठेवत्यात बापाला का, विचार कोणा सावकार. गुरांच्या बाजारी हित मानसा मोल नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एकच म्हणेल की तहसीलदार साहेब असेल, शासकीय यंत्रणा असेल, यांनी वास्तविक वस्तुस्थिती बघावी. या गावातले पोलीस पाटील असतील, तंटामुक्ती असतील, यांच्या सगळ्यांचा जबाब घ्यावेत, पंचनामे करावेत. भारत पेट्रोलियमची लाईन गेलेली आहे, त्याच्यावर अधिग्रहण झालेलं आहे. त्यांना 2-2 हजार फुटापर्यंत त्यांच्या शेतामध्ये घर बांधता येत नाही, काही वेळेला तिथे शेड बांधता येत नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते वैतागून त्यांनी सगळी स्वतःची यात्रा संपवलेली आहे. 12 रुपयाचा शेतकरी विमा आहे, त्या विम्याचा लाभ मिळावा. जेवढे जास्तीत जास्त नियमाप्रमाणे 1.5-2 लाख रुपये त्यांना मिळत असतील ते मिळवून द्यावे. नंतर दुष्काळी जी परिस्थिती आहे, दुष्काळी अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान भरपाई आहे शासनाची, त्याचं जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळावा. याच्यासाठी तहसीलदार साहेबांनी देव मामलेदारांचा आदर्श घेत देव मामलेदार व्हावं आणि ह्या उघड्यावर पडलेला ह्या शेतकऱ्याच्या संसाराला त्यांनी मदत करावी शासनाच्या अधीन राहून. त्याच्यानंतर थोडीशी सगळी इतर पीक विम्याचा लाभ देत, अशीच मी आजच्या प्रसंगी विनंती करेल. एवढे जरी असले तरी या कुटुंबातील व्यक्ती शासकीय इतर मदतीच्या अपेक्षेत आपले डोळे लावून बसले आहे. ह्या अपेक्षा केव्हा पूर्ण होतात हे तर मात्र देवच जाणे. कर्जापायी भटकून
शिरपा गेला लटकून कर्जापायी भटकून शिरपा गेला लटकून पण त्यासाठी कुणी लढलं नाही